अमित शहांवर एकेरी भाषेत टीका, शिंदेंचा रावण म्हणत उल्लेख. अहमदनगरमध्ये संजय राऊतांची जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची सभा झाली. या सभेला बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी सभेला संबोधित केलं. महाराष्ट्र देशाच्या कोणत्याही लढ्यात प्रामाणिकपणे पुढे असतो, म्हणून नरेंद्र मोदी महाराष्ट्राला घाबरतात. अमित शहा कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला. अमित शहा रोज महाराष्ट्रात येतो कारण त्याला भीती वाटते की आपली सत्ता उलथवून टाकायची धमक महाराष्ट्रात आहे. आता तर मशाल पेटली आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही संसदेत सांगितलं होतं की आप जिस स्कूल में पढ़ते हो उसके हेडमास्टर हम हैं, असं संजय राऊत म्हणाले. मी जेव्हा सभेला आलो तेव्हा ऊन होतं आणि आता दिवस मावळतीला लागलाय. दिल्ली शेतकरी आंदोलन होण्याआधी इथे आंदोलन झालंय. ज्या भागात डावी चळवळ असते तो भाग एकतर आदिवासींचा असतो, गरीब शेतकऱ्यांचा असतो. ती चळवळ मला इथे दिसते. दिल्ली सीमेवर ऊन, वारा, पाऊस, थंडी शेतकरी बसले होते, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, सगळ्यांना माहिती. मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय, तोंडावर रेकॉर्ड होते, तुम्ही बघा युट्यूबला. अरे भाई, तुम जिस स्कूल में पढ़ते हो ना उस स्कूल का मैं हेडमास्टर हो. आमच्या महाराष्ट्राला, मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय, हिंदुत्व काय, संघर्ष काय. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदी 17 वेळा महाराष्ट्रामध्ये आले. लक्षात घ्या प्रधानमंत्री. अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय. त्याला या राज्याची भीती वाटते. आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो, पेटतो. आणि आता तर मशाल पेटली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.